हाय हॅलो तर सगळे कशा आहेत। तर आज आपण श्रद्धाच मराठी रेसिपी आणि बरंच काही मध्ये मार्गशीर्ष महिन्यात देवीला लागणारी वेणी ती पण घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहे। तर इथे मी धागा घेतलेला आहे आणि तो धागा डबल करून घेतलेला आहे आणि त्याच धाग्याला अजून एक धागा दुसरा बांधून घेतलेला आहे आणि तो धागा मी एका अंगठ्यामध्ये अडकून घेतलेला आहे आणि तो जो सिंगल धागा आहे त्याला मी एका साइडला सोडून दिलेला आहे। जो डबल धागा करून घेतलेला होता त्याच्यामध्ये आता अशा पद्धतीने आपण फूल अडकवून घेतलेला आहे आणि त्या फुलाला दुसऱ्या धाग्याने अशा प्रकारे बंद केलेला आहे, म्हणजे गाठ मारून घेतलेली आहे। आणि गाठ मारण्याची पद्धत ही तुम्ही बघू शकता। दोन्ही धाग्यांना पकडून गाठ मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये फूल हे अडकून राहतं आणि आपली वेणी ही मस्त अशी बनते। तर इथे मी शेवंतीच्या फुलाची वेणी बनवते जी देवीसाठी खूप सुंदर आणि वास पण त्या फुलांचा अप्रतिम आणि खूप सुगंधी असा हे फूल आहे आणि खूप वेळ ह्याचा वास असा टिकतो आणि खूप प्रसन्न असं वाटतं ह्या फुलाने। तर ही फुलाची वेणी मी ही अशा पद्धतीने अडकून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कलरची फुलं सुद्धा घेऊ शकतो, येलो कलरची फुलं किंवा ह्याच फुलांवरती वेगवेगळी गुलाबाच्या फुलांची डिझाईन किंवा जे चमक येते त्याची डिझाईन, असं करून आपण प्रत्येक फुलाची डिझाईन याच्यामध्ये अशा पद्धतीने लावू शकतो। मध्ये फक्त आपण इथं फुल घेतलेले आहेत तिथे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जे हवं आहे, शेवंतीची फुले किंवा चाफ्याची फुले कोणत्याही पद्धतीचे फुले आपण घेऊ शकतो आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने अडकून आपण वेणी बनवू शकतो। तर ही फार सोपी पद्धत आहे आणि घरच्या घरी आणि एकटीला जमणारी अशी ही वेणी आहे। तर तुम्ही ही बघू शकता, इथे शेवंतीच्या फुलाची मी बनवली आहे। खूप सुंदर अशी ही वेणी बनलेली आहे। तर इथे मी अशी चमकी घालून घेतलेली आहे आणि पुन्हा गाठ मारून घेतलेली आहे। गाठ मारण्याची पद्धत शेवटपर्यंत तीच राहणार आहे जी आपण दाखवली आहे। तर इथे आपण फुलांवरती ती चमकी लावून घेतली आणि पुन्हा फुलाला गाठ मारून घेतली आणि त्याच्यावरती गुलाबाची पाकळी ही अशा पद्धतीने आपण लावू शकतो। त्याच्यामुळे पण पांढरं आणि लाल ते कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर वाटतं आणि ते छानही दिसतं। तर हे अशा पद्धतीने फक्त वेणीमध्ये फूल अडकून घ्यायचं आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला हे असंच गुंफत राहायचं आहे। तर इकडून आपण बघितलं तर दोन्ही फुलाची साईज ही बरोबरीने असायला हवी, नाही तर वेणी घातली की छोटी बारकी व्हायला नको, म्हणून ही अशा पद्धतीने ही सेम अशी विणून घेतलेली आहे सगळीकडून। तर मस्त अशी ही वेणी विणून झालेली आहे, तुम्ही बघू शकता मध्ये चमकी गुलाब टाकून विणलेली आहे। तर आता ही खूप छान अशी वेणी झालेली आहे। तर शेवंतीची फुलं ही थंड ठिकाणी ठेवल्यास जास्त वेळ ती ताजी राहतात आणि दिसायला पण ती खूप छान वाटतात पांढरी। तर इथे आपण आता शेवंतीच्या फुलामध्ये एक अजून वेगळ्या प्रकारची वेणी विणणार आहे, ती म्हणजे अशोकाच्या झाडाची पाने आहेत त्या पानांमध्ये फूल ठेवून ही अशी प्रकारे वेणी विणणार आहे। तर ही पण वेणी खरंच खूप छान वाटते आणि पानांवरती फूल ठेवल्यामुळे वरची पानं आहे अशी उभी राहतात आणि ती देवीला लावली की खूप सुंदर वाटतं, एक वेगळ्याच प्रकारचा लुक येतो। आणि ही जसं मी आता सांगितलं त्याच प्रकारे ही सुद्धा फुलं विणून घ्यायची आहे। फुलांना पाणी देणं, तर हे लहानपणीच त्या फुलांना जास्त पाणी असेल तर ती जास्त पांढरी आणि ताजीतवानी राहतात। तर वातावरण थंड असेल तर फुलं जास्त काळ टिकतात। फुलांना थोडंसं थंड ठिकाणी ठेवलं तर ते अधिक वेळ ताजी पण राहतात आणि टिकून सुद्धा राहतात। तर ते खूप जास्त वेळ टिकण्यासाठी आपल्याला ते फुलं पाण्यामध्ये ठेवली तर बराच दिवस ते टिकतात। तर शेवंतीचा फुलाचा वापर आपण वेणीसाठी करत असलो ना तर ती फुलं पाण्यात ठेवल्याने थोडा वेळ किंवा जास्तच काळ थंड वातावरणात ठेवल्याने ते टिकून आणि राहतात आणि छानही वाटतात। 1 ते 2 दिवस ती बाहेर सुद्धा खूप छान प्रकारे टिकतात। तर त्यांच्या फुलांमध्ये वेगवेगळ्या कलरची फुलं सुद्धा असतात, येलो कलरची फुलं पण छान वाटतात, व्हाईट कलरची फुलं पण छान वाटतात। तर तुम्हाला कोणत्या कलरची फुलं आवडतात ते मला नक्कीच सांगा। आणि हे फुलांची वेणी खूप सुंदर झाली आहे आणि गजऱ्यामध्ये किंवा हारामध्ये सुद्धा ही फुलं वापरली जातात। तर इथे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे वेणी दिसणार आहे आपली। दुसरं वेणीचं लुक आहे ते खूप सुंदर अशी वेणी ही वाटणार आहे। देवीला डोक्यावरती जेव्हा घालाल तेव्हा ही पाने उभा राहतील आणि खूप सुंदर असं हे डोक्यांवरती एक आकर्षक असं वाटणार आहे। तर इथे आपण दोन्ही प्रकारचे वेणी बनवून झालेल्या आहेत। तर ही साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असल्यास